माझ्या कथेचं नाव आहे नास्तिक. आता आपण पाहिलं तर जवळजवळ 99% लोक हे आस्तिक आहेत. पण 1% लोक की ज्यांचा देवावर विश्वास नाही, त्यापैकीच एक माझे आजोबा होते आणि त्यांचा देवावर अजिबात विश्वास नव्हता. ते म्हणायचे की जे आपण कर्म करतो ते फिरून आपल्याला येतं, म्हणून चांगलं कर्म करायचं, हा त्यांचा जीवन जगण्याचा साधा आणि सरळ सिद्धांत होता. पण एकदा असं झालं की सोलापूर आणि बार्शी याच्यामध्ये पानगाव हे छोटंसं गाव आहे आणि त्या ठिकाणी माझे आजोबा नोकरीला होते, शिक्षक म्हणून. तो काळ जर असाच इलेक्शनचा होता आणि काही महत्त्वाची कागदपत्र घेऊन आजोबा त्या दिवशी तिथं मुक्कामाला होते. का कुणास ठाऊक त्या रात्री मध्यरात्र झाली होती, जवळजवळ 12-1 वाजले होते. खेडेगावामध्ये त्या काळामध्ये लाईट पण एवढ्या नव्हत्या, पण 1-2 बल्ब त्या शाळेमध्ये होते, एक ऑफिसमध्ये आणि एक बाहेरच्या पटांगणामध्ये लावलेला. काय काम करून आजोबा झोपले आणि मध्यरात्रीला कडी वाजवल्याचा आवाज आला. म्हणून आता एवढ्या रात्री कोण असेल, कदाचित या निवडणुकीचीच कोणतरी माणसं असतील, म्हणून आजोबांनी दार उघडलं. जसं दार उघडलं तसे 3-4 लोक हातात काटे घेऊन आजोबांच्या अंगावर धावले, त्यांना खाली पाडलं आणि त्यांच्या काट्याला खाली घुंगरं लावलेली होती, पण ती घुंगरं मुकी होती, त्यामुळे त्याचा काय आवाज येत नव्हता. आणि इतकं मारायला लागले आजोबांना, त्यांना कळेचं ना की कोण आहे, काय आहे. आणि त्यांच्या घोट्यावर जेव्हा जोरात त्यांचा फटका बसला, तेव्हा आजोबाचा जीव कळवळला आणि कधी नव्हे ते मिया बाबा धाव, मिया बाबा धाव म्हणून त्या देवाचा धावा करायला लागले. आता हे जे देवस्थान आहे ते साकतमध्येच आहे. पानगावपासून थोड्याच अंतरावर हे देवस्थान आहे आणि आजोबांना माहीत होतं की इथले बरेच लोक त्या ठिकाणी श्रद्धेनं जातात. आता हा देव मुसलमानाचा असल्यामुळं मग त्यांची जी यात्रा असते त्या यात्रेला सगळे लोक मलिदा वगैरे करून नेतात, हे त्यांना माहिती होतं. आणि म्हणून त्या देवाचं नाव त्यांच्या अचानक तोंडात आलं आणि ते त्यांचा धावा करायला लागले. धावा केल्याबरोबर 1-2च मिनटामध्ये गाडीचा आवाज आला. काहीच कागदपत्र घेऊन ती गाडी गेलेली असेल शाळेमध्ये आणि आवाज आल्याबरोबर ते 4 माणसं हे निघून गेले. आणि मग माझ्या आजोबांना एक दृष्टांत झाल्यासारखं झाला की कदाचित ह्या देवानंच ही माणसं तर माझ्या मदतीला पाठवली नसतील. आणि म्हणून क्षणभर त्यांना काही सुचलं नाही. त्यांनी दार उघडलं. ते जे काही निवडणुकीचे अधिकारी होते, माणसं होते, त्यांनी ती सगळी व्यवस्था बघितली. एक 10-20 मिनटाचा काळ गेला. त्यांनी विचारलं, गुरुजी तुम्ही असे का झालं आहे, काय झालं आहे? तर त्यांनी काही सांगितलं नाही. काय नाही म्हणाले, झोपलो होतो. नाही तुम्ही घाबरलेले दिसताय, तुमचा ओरडण्याचा आवाज आला होता, काय नाही स्वप्न पडलं असेल असं म्हणून त्यांनी ती वेळ मारून नेली. पण त्यानंतर रात्रभर आजोबांना झोप आली नाही. एकतर मारानंही अंग दुखत होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्या देवाचं नाव घेतल्याबरोबर ही माणसं धावून आली. म्हणून त्यांची इतकी श्रद्धा बसली की दुसऱ्या दिवशी सकाळी इलेक्शन झाल्यानंतर असाच गुरुवार होता आणि गुरुवारी माझे आजोबा पायी चालत निघाले. त्या काळात वाहनं पण एवढी नव्हती. मग एक सायकलवाला दिसला आणि त्याच्या सायकलवर बसून तिथे देवाकडे गेले. भली मोठी नदी वाहणारी आणि त्या नदीच्या उंचावर असं ते देवस्थान खूप साधं आहे, अजूनही आहे ते. आणि त्या ठिकाणी हे मिया बाबा असे उभे आहेत आणि त्यानं जो गलप घातलेला असतो, हार घातलेला असतो, तो असा आडवा नसतो, असं उभा असतो. आणि मग त्यांना तर काही दिसेना की इथं देव तर कुठे दिसत नाही, सगळं ते गलपच आहे. तरी पण जाऊन त्यांनी त्यांच्यापुढं नतमस्तक झाले आणि म्हणाले, परमेश्वरा, मिया बाबा, मी आज तुमची मला प्रचिती आली आणि म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे. आणि मग त्यांनी दुसऱ्या दिवशी परत माहिती काढायला सुरुवात केली की हे इतक्या उंचावर आणि असे एकटं कसं काय आहेत. मग त्या लोकांनी सांगितलं तिथली कहाणी मिया बाबाची, की मास्तर, या ठिकाणी एक असाच ओंडका नदीमध्ये वाहत वाहत आलेला होता आणि मग एका कोळ्यानं तो पखालीनं पाणी भरायचा आणि घेऊन जायचा. त्याला हा ओंडका दिसला आणि म्हणून त्यानं काय केलं की ढकलत ढकलत नदीच्या किनाऱ्यावर आणला. आणि मग आता ही त्या लोकांनी सांगितलेली त्या काळातली कथा आहे. तर तो ढकलत आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यानं काय केलं
की हा चांगला वाळावा म्हणून परत थोडासा वाळूवर त्याला ढकललं आणि त्याला कोणी हात नाही लावला. 4-8 दिवस असेच गेले आणि एके दिवशी तो म्हणाला की हे आपण लाकूड फोडून तरी घरी सरपण करून घेऊया. म्हणून तो कुऱ्हाड घेऊन आलेला होता. जसं त्यानं पहिली कुऱ्हाड घातली त्या ओंडक्यावर, तशा रक्ताच्या चिळकांड्या म्हणे त्याच्यातून बाहेर पडल्या. बाहेर पडल्यानंतर त्याला आश्चर्य वाटलं. तो एकदम हातातली कुऱ्हाड त्याच्या गळून पडली आणि तो पळत गावामध्ये सुटला. गावात गेला, सगळ्या लोकांना सांगायला लागला. काही चावडीवर बसलेली लोकं वगैरे होती. अरे असं झालं, असं झालं, चमत्कार झाला. त्या ओंडक्याला मी कुऱ्हाड मारली, त्याच्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. लोकांना विश्वास बसेना. अख्खं गाव त्या ओंडक्याकडं पाहायला गेलं. बघतात तर काय, खरोखरच असं त्याच्यावर रक्त पडलेलं होतं. मग लोकांनी विचार केला की कदाचित हे काहीतरी अघटित आहे. आणि मग त्यांनी काय केलं की ते ओंडका सगळ्यांनी व्यवस्थित त्याला पाण्यानं आंघोळ वगैरे घातली पुन्हा आणि त्या ठिकाणी न्यायला लागले. नेत असताना त्या ठिकाणी आता ते आडवं तर ठेवता येत नाही, म्हणून त्यांनी काय केलं की त्याला असं उभं ठेवलं. आणि उभं केल्यानंतर आता त्याची पूजा कोणी करायची, म्हणजे मराठ्यांनी करायची, मुसलमानं करायची, हा नेमका कोण आहे हे काही कळेना. आणि मग तो ज्यानं कुऱ्हाड मारलेली होती त्याला आठवलं की अरे हा मला म्हणत होता की मी मियाँ बाबा आहे, मी मुसलमान आहे, मी मियाँ बाबा आहे, मी देव आहे, असं काहीतरी तो बडबडलेला तो नंतर सांगायला लागला. आणि मग लोकांनी ठरवलं की ठीक आहे, मुसलमानाचा आहे तर आपण त्याच्यासाठी मशीद बांधूया. आणि मग गावातल्या लोकांनी त्यावेळेला पै जमा करून कसं तरी साधी असं त्यांच्यासाठी मशीद बांधली, पांढरा रंग वगैरे दिला, त्या देवाला उभं केलं आणि हिरव्या कपड्यानं त्या बाबांना पूर्ण गुंडाळलं आणि मग त्यांना गलप घालायला सुरुवात केली. तर दर गुरुवारीच ती त्या घटना घडली आणि वाऱ्यासारखी ही बातमी म्हणजे चारी दिशा म्हणण्यापेक्षा बऱ्याच ठिकाणी ही पसरली. खूप ही जुनी गोष्ट आहे. मग आमच्या लहानपणीसुद्धा आमचे आजोबा जेव्हा आम्हाला कळायचं की हा पूर्ण नास्तिक माणूस आणि ते आंघोळ झाली की उदी जाळायचं जे पात्र असतं त्या पात्रामध्ये विस्तू घ्यायचा आणि त्याच्यावर ते खडे टाकून देवाची पूजा करायची, ऊद टाकायचा आणि ती ऊद घरात फिरवायची. मग तेव्हापासून आमचं घरानं हे त्या देवाच्या म्हणजे चरणी लागलं. ते आज ताग आहेत. तेव्हापासून हा देव सगळ्यांना पावणारा म्हणून आणि गरिबांच्या तर पाठीशी उभा राहणारा असा हा मियाँ बाबा, त्यांची दाही दिशा कीर्ती पसरली आणि खूप लांबून लांबून अजूनही लोक दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी त्यांची जयंती असते आणि मोठा उरूस त्या ठिकाणी भरतो. खरं तर ते गाव अतिशय छोटंसं आहे. अजूनही आता तिथली जी लोकं आहेत हे लोक शिकल्यामुळं नोकरीनिमित्त बाहेरगावी आहेत, पण यात्रेला मात्र मियाँ बाबाच्या आवर्जून येतात आणि सगळ्या घरामध्ये तो सण अतिशय आनंदानं आणि उत्साहानं साजरा केला जातो. त्याच्यामध्ये मुस्लिम लोकांचा सहभाग खूप मोठा आहे. 100% मुस्लिम लोकांचा सहभाग आहे. आणि मग त्यावेळेला त्या ठिकाणी मलिदा वाटला जातो, नारळ फोडले जातात, हा प्रसाद वाटला जातो. तर ज्याला कोणती अडचण असेना तर नमस्कार सोडून द्या, आपण साधी श्रद्धा जरी ठेवली तरी हा पावणारा देव म्हणून चारी दिशामध्ये हा प्रसिद्ध झालेला आहे. असा हा मियाँ बाबा आज सगळ्यांसाठी, आज त्यांचं जे मंदिर आहे की मशीद म्हणतो आपण त्याला, खूप छान पद्धतीनं बांधलेलं आहे. मध्ये जे आता देणगीदारांची संख्या वाढलेली आहे. देणगीदार पैसे देतात, देणगी देतात आणि त्यामुळं त्यांचं हे जे मशीद आहे अतिशय सुंदर पद्धतीनं रंगरंगोटी म्हणा, डेकोरेशन म्हणा करायचं काम केलेलं आहे. तिथले जे लोक आहेत मौलवी म्हणतो त्याला, तर सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी नमाज अदा केली जाते आणि सगळीकडं यांचा जो आशीर्वाद आहे ते गाव सुखी आहे, सगळीकडे समाधानी आहे. भली मोठी नदी समोरून शेजारून वाहत असते आणि त्या वाहणाऱ्या नदीला कधीही पाणी आटत नाही असा तिचा इतिहास आहे. एकदा असंच आम्ही उन्हाळ्यात गेलो होतो आणि सगळी नदी आटलेली होती, पण एक असा खड्डा होता, बॅरलच्या आकाराचा खड्डा होता आणि त्या खड्ड्यामधून अख्खं गाव
पाणी प्यायला घेऊन जातात तर किती पण पाणी काढलं तरी पाण्याची पातळी अशी समान असायची. किती पण पाणी उपसलं तरी पाणी काय हालत नव्हतं, जेवढं आहे तेवढंच राहायचं. आणि यावरून बऱ्याच लोकांचा विश्वास बसला आणि आजही तो देव म्या बाबा दिमाखात उभे आहेत. ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी त्या ठिकाणी जातात, आपल्या घरानं मांडतात आणि लोकांची इच्छा ते मिया बाबा पूर्ण करतात. हा अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा हेतू नाही किंवा त्यांच्याबद्दल मला जो अनुभव आलेला आहे किंवा आमच्या घराण्याला जो अनुभव आलेला आहे तो अनुभव मी हा तुम्हाला कथन करावा म्हणून सांगितलेला आहे. खूप लांबून लांबून लोक येतात आणि त्यांच्या उरसाच्या वेळेला त्या ठिकाणी देणगी देतात. पण देवाला बलिदा वाहणं, गलप घालणं किंवा छान छान कपडे त्या ठिकाणी देणं, अन्नदानही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होतं. आणि लोकसंख्या जरी कमी असली तरी देवाच्या ह्या उरुसामध्ये सगळं गाव एक होतं आणि मुस्लिम बांधवसुद्धा एकमेकांना शुभेच्छा देतात, एकमेकांची गळाभेट घेतात आणि त्यांचा जो काही नैवेद्य असेल तोही दिला जातो. आणि मराठ्यांच्या लोकांची तर खूपच त्या ठिकाणी गर्दी असते. देव जरी मुसलमानाचा असतात, आपल्याला माहिती आहे की कुठलाही देव असं तर आपण देवाचे जरी जातीमध्ये आपण विभागलेले असले तरी श्रद्धा महत्त्वाची. आणि ह्या मोठ्या श्रद्धेनं लोक त्या ठिकाणी येतात आणि हे मिया बाबा जे आहेत सर्वांना आशीर्वाद देतात. तर अशा या माझ्या मिया बाबाला मी मनापासून नमस्कार करते आणि त्यांनी सर्वांना सुखी ठेवावं असं मला त्यांच्या चरणी विनंती करते. तर माझ्या आजोबांच्यावरचं जे संकट त्यांनी टाळलं आणि त्यामुळं माझे आजोबा जिवंत राहिले, त्यामुळं कृतज्ञता म्हणून माझं सगळं घराणं, माझ्या आत्या जरी माझ्या लग्न होऊन सासरी गेल्या असल्या तरीसुद्धा त्यांना जेव्हा वेळ मिळेल, वर्षातून 2 वर्षातून का होईना, पण त्या ठिकाणी माथा टेकवायला आमच्या घरातले सगळेजण जातात. तर असं आम्ही बाबा सर्वांना सुखी ठेवू अशी त्याच्या चरणी प्रार्थना करते. धन्यवाद.